एवढे उदाहरण आहेत बघा. आणि आपलं कसं असतं, आपलं देवाला बी आपण फुकट पाया पडत नाही. देवाला देतो तेवढं एवढं फळ आणि मागतो मोठं फळ. माझ्या मुलाला कलेक्टरची नोकरी लागू दे, मी तुला एक नारळ वाहीन. एक नारळ 20 रुपयाचा आणि तो 20 लाख रुपये महिन्याला काढतो बघा ना. आणि देवाला 20 रुपयाचा नारळ. तर आपले म्हणजे बरेच जण असे आहेत, एका माणसाने एका बाईला डोका नवस केला महाराज, की त्याला खूप वर्षानं 12 वर्षानं लेकरूच नव्हतं, काहीच मूल बाळ नव्हती, संतानच नव्हत्या. ती बाई खूप हुशार होती. पण तिला एका मैत्रिणीने सांगितलं की तो एक नवशा गणपती आहे म्हणजे तिथं, आणि त्या नवशा गणपतीकडे तो जा म्हणली. आणि त्या नवशा गणपतीला नवस बोल म्हटली. नवस बोलली तो, आणि की तो तुझा नवस लगेच फिटतो, तो गणपती लगेच पावतो आणि तुला मुलगा होईल. का 12 वर्ष झाली तू कुठपर्यंत वाट पाहते. ठीक आहे म्हटली. आणि ती गेली गणपतीला नवशा गणपतीजवळ पैसा खर्च करून गेली. तो लांब होता. इकडे ते हिंगोलीकडे चालले बघा आपल्याकडं मुलं होण्यासाठी. गणपती हिंगोलीचा गणपती पावतो तसं ती लांब गाडी करून गेली गणपतीकडे. आणि गणपतीला नवस बोलली की मी मला बाळ होऊ दे आणि मी तुला सोन्याची टोपी वाहीन म्हटली गणपतीला. आणि घरी आली. गणपतीला वाटलं आता सोन्याची टोपी मिळायला लागली. गणपतीला वाटलं ना, त्याला तो सोन्याच्या टोपीचा नाही येतो बघेला, पण तिला म्हणायली तिच्या मनातली ओळख तिची त्यामुळे ओळखली. आणि तिला बाळ दिलं ना, पुढच्या वर्षीपर्यंत बाळ झालं. सगळेजण म्हटले की दुसरी जी बाई सांगितली होती तो नवस बोलली म्हणलं होतं तुला, तू गाडी करून गेलतीस, तिला विसरही पडला. वर्षाचं बाळ झालं, 2 वर्षाचं बाळ झालं, तरी ती तिकडे गणपतीला गेलीच नाही. मग हे ताईने आठवण करून दिली. आपण तू सांगितलं होतं तुला गणपतीला जा, आणि पुन्हा मग तिथं नवस बोलू म्हटलं होतं, तू तर काही नवस करायला गेलेली दिसत नाही बेस म्हटली. ती म्हणजे हो मला पुन्हा लक्षात आलं. 2 वर्षाचं बाळ झाल्यावर खेळायला लागले ते अंगणामध्ये, तेव्हा लक्षात आले तिला हो मी बोलले होते बाळाला. विसरून जाते ना माणूस. चला आता काय आनंद झाला ना, आनंद झाला की मग काय करा देवाला. मग ती विसरून गेली आणि म्हटले तिला मैत्रिणीनं जागा केलं बरं का, तिला जागा केलं या संतांसारखं जागा केलं. आणि तिला सांगितलं. ती म्हटली हो बरोबर आहे म्हणजे सांगते म्हणजे आता, आणि मला आता काय करायचंय त्याला. मला तिच्या लक्षात होतं सगळं होतं, बाळ झाल्याच लक्षात होतं. तेव्हापासून ती त्याला सोन्या 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 म्हणत होती. आणि तिने मग ती सोन्याची टोपी घेतली ना, सोन्याची टोपी केली बरं का देवाला. सोन्याची टोपी सोन्याला 8 दिवस घातली. सोन्याला आपल्या छोट्या सोन्याला बरं का. सोन्याचा भाव काय चालू आहे आज? 2 लाख भाव झालाय आता, 2.25 लाख चालू आहे सध्या, हो की नाही? महिला मंडळाला माहित असते काय भाव चालू आहे आज, माहित असतं त्यांना माहिती. 2.25 लाख चालू आहे, 1,60,000 चालू आहे ना. हा मग सोन्याची टोपी करायची म्हटल्यावर काय आता सोन्याची टोपीला किती लागल बघा ना. आता 1 तोळ्याचा एवढा भाव आहे, तर एक 5 तोळ्याची टोपी तरी लागेल ना गणपतीला करायची म्हटल्यावर. पण ती बाई खूप हुशार होती. तिनं काय केलं, कपड्याची टोपी शिवून आणली. त्या सोन्याला आपल्या घातली. 1 दिवस देवापाशी नेलं आणि सोन्याची टोपी गणपतीला अर्पण केली. बघा किती हुशार म्हणायचे. आता हे एवढे आपण पाठवले आपल्याला बोलताना कशासाठी, आपण त्याच्याही पुढे आहोत. त्याच्याही पुढे हुशारी आपली, त्याच्याही पुढे चाला की. फक्त संतापाशी संत म्हणून सांगतात. फक्त आपल्याला संतापाशी जायचंय तर कसं जायचंय? आपल्याला संतापाशी जाताना फक्त एक विचार करा, ही झाला विनोद थोडासा, पण संतापाशी जायचंय. संत नेहमी सांगतात, पण संतापाशी जाताना तुमच्याजवळ काय असलं पाहिजे? परिप्रश्नेन सेवया